राम सातपुते असेल किंवा त्यांचा नेता असेल, त्यांनी आज सांगू द्या तुम्ही मतदानाला तयार राहा. उत्तमराव जानकरांनी 1 सेकंद, मिनिट नाही म्हणत, सेकंद लावला राजीनामा द्यायला. तुम्ही सांगा की अशा पद्धतीने निवडणूक होईल, पारदर्शक होईल. मग ती बॅलेट होईल नाही तर आमच्या हातामध्ये जी स्लिप आहे, आम्ही चिट बटन दाबलेलं आहे, ती बॉक्समध्ये टाकून होईल. त्याला तर खर्च 1 रुपया नाही. तुमची सगळी मशिनरी राहू द्या, अजिबात आमचं मत नाही तुमची मशिनरी EVM हटाव, देश बचाव बिचाव नाही, EVM लाव और भी देश बचाव, अशा पद्धतीनं घ्या. आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवाबनवी करू नका. आणि बनवाबनवी ही तुम्ही केलेले, आणि त्यासाठी मी राजीनामा द्यायला आज बी तयार आहे. तुम्ही का सांगत नाही मीडियामध्ये? मी तर अख्खा महाराष्ट्र बघत होता, राजीनामा द्या म्हणून सांगत होतो. तो सांगतोय साखर कारखान्याचा, इकला कारखाना. अरे मी रोज 10 कारखाने काढीन, विकीन. तुझ्या बापाचं काय त्यात त्याळाला? तू काय गुंडाराज करून तू बोलतोय काय, करतोय काय? म्हणजे गेलेल्या त्या मला तिथं माहिती मिळाली, हा तो ह्याच्या टोळीत होता, वाल्मिक कराडच्या. कोण आमदार सातपुते? माझे आमदार राम सातपुते त्या कराडच्या टोळ्यात, तो बीडचाच आहे ना. बरं. त्यामुळे त्याचं वक्तव्य आणि भाषा, मी म्हणतो असा का बोलतोय हा? ह्याला काय कुत्रं चावलंय का? ह्याचं मनोविकार वेडा झाला आहे का? ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? पण नाही, ते ओरिजिनल म्हणजे त्याचा भाव आहे, धाकटा आहे हा, तो थोरला आहे, त्यानं 32 खून केलेत. ह्यालाही बरीच कामं करायची आहेत. त्याने जाहीर केले त्याला, कारखान्याला कुलपं लावीन, मोहिते पाटलाला जेलमध्ये नाही टाकलं तर मी सोडणार नाही, अजून काय त्याला खून करायचे असतील समजा, काय त्याचा प्रोग्रॅम आहे त्यानं जाहीर केला आहे. इतकी मी कामं करणार आहे या तालुक्यामध्ये. मी त्याला सांगितलं होतं, मी साखर कारखाना 300 कोटी, तू 30 रुपयाची पेटायची चक्की तरी काढ ह्या तालुक्यामध्ये. आणि तू तुझी ही कामं, आणि हा वाल्मिक कराडचा जोडीदार नसता तर त्याच्या तोंडून ही भाषा झाली नसती. अरे ज्या संस्थेच्या जीवावरने हा तालुक्यामध्ये रोजगार मिळतोय, लोकांना साधन झालं आहे, लोकांचे त्या ठिकाणी रोजगार मिळाला आहे, तू त्याला कुलपं घालायची भाषा करतोय, तुरुंगात टाकायची भाषा करतोय. म्हणजे ह्या तालुक्यामध्ये अरे तू विकास केला आहे ना 21 कोटीचा. देवेंद्र फडणवीस तिथं तोंडाला फेस यूज तर सांगतायत की म्हणून मार्कडवाडीनं मतदान दिलं, आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय तो विकास आम्हाला लोकांना बघू द्या ना. बरं, ती लोक मोकपोल घेत होती किंवा पडताळणी करत होती, विकास झालेलाच होता ना, दिलेच तिनं मतं, अडचण काय? पण यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये लपवणं. बरं, का त्यांनी जाहीर केलं नाही त्या नागपूर अधिवेशनामध्ये? कालच्या 5 महिन्यापूर्वी हे मतदान झालं तिथं. 2019ला उत्तमराव जानकरला 1343 मतं आहेत आणि 300 मतं राम सातपुतेला आहेत. का सांगितलं नाही? त्यावेळेला तर मोहिते पाटील बरोबर नव्हते. आणि विकास केला असतील तर देईल ना मत, तालुका बी देईल. तुमचा विकास आम्हाला बघायचा आहे, आणि त्यासाठी तुम्ही या, तातडीने या, तुमचा बॉस घेऊन या. तळ ठोका सरकार आहे, सगळे तुमच्याकडं पोलीस यंत्रणा आहे, गुंडगिरी आहे, तुम्ही कोणाच्या कारखाने ठेवणार नाही, कुलपं घालू, जेलमध्ये टाकू. अरे करा, सुरुवात करा ना तुम्ही, तातडीने केली पाहिजे. चांगल्या चांगल्याला घोडा लावून मी आलेलो आहे, ज्याने ज्यानं मदत केली त्या सगळ्याला घोडा लावल्याशिवाय माझ्या पायाची चाळण का काय झाली म्हणला. ह्याच्यामध्ये तालुक्याचा विकास करून करून ते आमच्यात घोडे बाजार बी असतो बाबा, त्याचे पाय जर लई झिजले असतील तर त्याला नाल बी ठोकायची. तिथं ते राजस्थानची लोक येतात, आपण ती पुन्हा पाय झिजणार नाही व्यवस्था करू त्याची. अनेक जणांना घोडा लावणारा हा घोडा आहे, ह्या घोड्याला पुन्हा जर पाय झिजले तर कसं होईल? चाळण झाली तर हा चालणार कसा? त्याला नाल ठोकावं लागतं. आपण नाही का घोड्याचे पाय झिजल्यावर आपण त्याला नाल ठोकतो, तसं ह्यालासुद्धा नाल